अगं मम्मी, काय रे? काय करालीस? काय नाही रे, मटण करायचं ना, जरा लसूण सोलतीये. अगं मग सुक्कच कर ना, मला लय आवडतं. बरं बरं करते की. आज मस्त असं मटणाचं सुक्कं करतोय. तर सगळ्यात अगोदर मटण स्वच्छ धुवून घ्या, त्याच्यातली चरबी बाजूला काढा. त्यानंतर मटणामध्ये कांदा, अद्रक, लसूणची पेस्ट, हळद, मीठ टाकून छान असं मटणाला लावून घ्या. अर्धा तासासाठी मटण बाजूला ठेवा. अर्ध्या तासानंतर कुकरमध्ये चरबी टाका, ती छान परतून घ्या. त्याचं तेल सुटल्यावर मटण ॲड करा, तेही 2 मिनटं छान असं परतून घ्या. त्यानंतर ताटात पाणी ठेवून ते कुकरवर ठेवा आणि ते गरम झाल्यानंतर ते पाणी मटणामध्ये ॲड करा. छान आलटून पलटून घ्या आणि कुकरला 4 शिट्ट्या करून घ्या. मस्त मटण शिजलं जातं. मसाल्यामध्ये कांदा, कोथिंबीर, टोमॅटो, ओलं खोबरं, अद्रक, लसूण, 1 चमचा धणे, 3 चमचे मी इथे पांढरे तीळ घेतलेत. आता मसाला छान वाटलाय, फोडणीची तयारी करूया. 3 चमचे कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 4 उभे पातळ चिरलेले कांदे घालायचे आहे. ते छान परतून घ्यायचे. कांद्यामधला जो करकरपणा असतो ना, तो पूर्ण घालवेपर्यंत, कांदा मऊ पडेपर्यंत मस्त असा परतून घ्यायचा आहे. कांदा परतून झाल्यानंतर वाटलेलं वाटण घाला, हळद, लाल तिखट आणि मीठ घाला. आता हा आमचा घरगुती मसाला असल्यामुळे मी बाकीचे कोरडे मसाले काहीही घातलेले नाही आहेत. तुमचा विकतचा मसाला असेल तर धना पावडर, जिरा पावडर आणि गरम मसाला नक्की टाका. आता इथे मी मटणाचा रस्सा केलेला, तर त्याचा थोडासा कट म्हणजे जी तर्री असते ती ह्या मसाल्यात ॲड करायची. थोडासा रस्सा पण ॲड करायचा, म्हणजे ह्या सुक्याला खूप छान टेस्ट येते. तर हे कोल्हापुरी पद्धतीने मी केलेलं आहे. तर आता बघा, मटण आपण बाजूला काढलेलं मटण टाकलं आहे, थोडंसं पाणी ॲड केलं आहे. मस्त आलटून पलटून घ्या आणि 1 नंबर हे मटणाचं सुक्कं होतं. अशा पद्धतीने नक्की करून बघा. आणि आता ह्याच्यावर आपण थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत. तर चला मग, सुक्कं मटण कसं झालं आहे नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टावर असलात तर फॉलो करायला विसरू नका. थँक्यू.